आजचा विषय दिव्यांग बांधवांच्या अडचणी। मग ते रेशन असो, पेन्शन असो, घरकुल असो, 200 चौरस फूटची जागा दिव्यांगजनांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठीची मिळणं असो, गाळे म्हणजे नगरपालिका महानगरपालिका यांच्या अखत्यारीत जे काही गाळे बांधले जातात त्या गाळ्यामध्ये दिव्यांगजनाचा वाटा, त्याच्याच बरोबर सर्व प्रकारच्या म्हणजे खेड्यातल्या आणि शहरातल्या सर्व दिव्यांगजनांना घरपट्टी माफ, जी काही कमाई होते ग्रामपंचायतच्या असू द्या, नगरपालिकेच्या असू द्या, या सगळ्या कमाईचा 5% हिस्सा दिव्यांग हितासाठी खर्चलं जाणं। आणखीन एक गोष्ट आहे, एखाद्या जर सदृढ व्यक्तीने दिव्यांगजनाबरोबर जर लग्न केलं तर त्याच्यासाठी शासनाकडनं त्या दिव्यांगजनाचा सत्कार करून मदत केली जाते। या आणि अनेक अशा प्रकारच्या गोष्टी, या गोष्टीसाठी मात्र दिव्यांगजनांना परेशानी भोगावी लागते, हेलपाटे मारावे लागतात। जिल्ह्याचं ठिकाण कुठं, तो दिव्यांगजन राहतो 50 किलोमीटर 60 किलोमीटर दूर, आणि एखाद्या छोट्या कामासाठी मात्र त्याला अनेक वेळा जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात, जे की त्याला शक्य होत नाही त्या दिव्यांगत्वामुळे। या सगळ्या गोष्टीचा विचार करत एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये दिव्यांग कल्याण मंत्रालय सुरू करण्यात आलं। 6 ऑक्टोबर 2024 जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये पण ह्या गोष्टी नमूद केल्या होत्या की क्षेत्रीय कार्यालय निर्माण करायचे आहेत। त्याच्यात या क्षेत्रीय कार्यालयानुसार दिव्यांगजनांना शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, सकारात्मक कृती योजना, विविध उपक्रम याबद्दल मात्र ते कार्यालय दिव्यांग सक्षमीकरण म्हणून काम करण। 2022 मध्ये ज्यावेळेस स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरू झाला त्यावेळेस आयुक्तालय, प्रादेशिक आणि जिल्हा तालुका स्तरावर 2063 पदे निर्मित करायचे आहेत असं 2022 ला म्हणलं गेलं होतं। आतापर्यंत किती पदं निर्मित झाली आणि नेमका कोणत्या कोणत्या जिल्ह्याचा अधिकार त्या अधिकाऱ्याला देण्यात आला हा प्रश्नच आहे। हे सगळं चालू असताना मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रात झाली की आदरणीय मंत्री महोदय अतुल सावे यांनी दिव्यांग मंत्रालयाचा पदभार त्यांना मिळाला, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक खमक्या सक्षम निर्णय घेण्यात खंबीर असणारा अधिकारी, तडकाफडकी निर्णय घेणारा अधिकारी, आणि ज्यांच्या ऑर्डरला प्रत्येकाला विचारच करावा लागतो असे अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची दिव्यांग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाली। तुकाराम मुंढे साहेबांनी या सगळ्या मागच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर 2 पत्र तुकाराम मुंढे साहेबांनी काढले। एक पत्र होतं ते म्हणजे दिव्यांगजनाच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र विभाग करणे आणि हा विभाग पण 31 ऑगस्ट 2025 पर्यंत तयार करणे। आम्ही या अनुषंगाने काही दिव्यांग बांधवांना त्यांच्या जिल्ह्यात जाऊन पाहण्यास सांगितलं। आम्ही स्वतःही आमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाहिलं, बोर्ड वगैरे सगळे लागलेले आहेत, सक्षमीकरणाचे अधिकारी वगैरे सगळे बोर्ड लागलेले आहेत। पण या कार्यालयामध्ये 2024 पासून आतापर्यंत किती दिव्यांगजनाला मदत करण्यात आली, किती दिव्यांगजनांचे अर्ज निकाली काढण्यात आले, किती दिव्यांगजनांच्या मागण्या निकाली काढण्यात आले हे मात्र माहित नाही, कोणत्याही दिव्यांगजनाला माहित नाही। कारण एक छोट्याशा गोष्टीसाठी दिव्यांगजनाला या कार्यालयातून त्या कार्यालयात पळावं लागतं, आणि हे पळापळी थांबावी, दिव्यांगजनाची बोलणं मात्र अशा एक आपल्या हक्काच्या अधिकाऱ्याकडे राहावं म्हणून हे सगळं आटापिटा करण्यात आलाय। पण या गोष्टीबद्दल मात्र आणखीन काही तसं कॉन्क्रीट झालेलं दिसत नाही काही जिल्ह्यामध्ये, आणि फक्त बोर्ड लावून या गोष्टी होणार नाही, पण त्या अधिकाऱ्यांनी मात्र दिव्यांगजनाला समानतेची वागणूक देणं गरजेचं आहे। याच्याच बरोबर काही नगरपालिका, कोल्हापूर सारख्या काही नगरपालिका आहेत, या नगरपालिकांनी मात्र दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी स्वतःच्या अखत्यारीत एक प्रोग्राम चालू केलाय। अशाच प्रकारचा प्रोग्राम बाकीचे सगळे नगरपालिकावाले का नाही करत? नगरपालिकावाल्यांनी एक दिव्यांगजनासाठीच एक वेगळा फॉर्म भरावा, त्या फॉर्म मध्ये दिव्यांगजनाच्या अडचणी दिव्यांगजनांनी नमूद कराव्या, तो फॉर्म ऑनलाईन सबमिट करण्यात यावा। फक्त हे फॉर्म घेऊन नाही होणार, कारण तुम्ही फॉर्म घेऊन तो ऑनलाईन तसाच राहील। त्याच्यासाठी तुमच्या नगरपालिकेमध्ये एक दिव्यांग कर्मचारी मात्र नियुक्त करणं जरुरी आहे। याच्याच बरोबर मुंढे साहेबांचं आणखीन एक पत्र होतं, प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालय दिव्यांग पूरक करावी। जा तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा किती कार्यालय दिव्यांग पूरक आहेत। पण आता मात्र तुकाराम मुंढे साहेबांचे ते पत्र आहेत, आणि त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची तजवीज करावीच लागेल। आजच्या व्हिडिओतून सर्व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना एक आवाहन करतोय आम्ही लोकप्रश्नाच्या तर्फे की आपण आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग कल्याण विभागात जा, आपली जी काही अडचण असेल ती अडचण लेखी स्वरूपात घेऊन जा।
2 प्रतीमध्ये अडचण घेऊन जा, एक प्रतीवर ते अडचण रिसिव्ह म्हणून त्याचा शिक्का घ्या आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसामध्ये काय पाठलाग होतोय, तुमची अडचण सुटते का, या सगळ्या गोष्टी फीडबॅक मध्ये लिहा. तसंच व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये पण आपण लिहू शकता आपल्या कोणत्या अडचणी आहेत. खास करून रेशन आणि पेन्शन या फार मोठ्या अडचणी दिव्यांगजनाच्या आहेत. जागरूक दिव्यांग फार कमी आहेत. जागरूक दिव्यांगांना त्यांचे हक्क थोडे तरी ते दिव्यांग हक्क अधिनियम वाचून लक्षात ठेवतात, पण मात्र जे सामान्य दिव्यांग आहेत त्यांनी काय करायचं, त्यांनी फक्त हेलपाटेच मारायचे का. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो येतोय बोगस दिव्यांग. एसटी महामंडळामध्ये प्रवास करण्यासाठी काही जण आमचं जे हक्क दिव्यांग चॅनल आहे त्या ठिकाणी काही जण या सगळ्या गोष्टीचे कमेंट्स करतात की तुमचं काय बिघडलं वगैरे. आपण लिहित राहा, लिहिण्याचा आपल्याला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही आमच्या परीने आमच्या हक्काचं बोलतच राहू. हे जे बोगस दिव्यांग आहेत, हे बोगस दिव्यांग विविध शिक्षक भरतीमध्ये, विविध इतर काही भरतीमध्ये मात्र सापडले. यांच्यावर कारवाई कोणती झाली हे मात्र गुलदस्त्याचं असेल. कारवाई झाली, कोणते कलम लावले, ही सगळी कारवाई करत असताना मात्र त्या बोगस दिव्यांगावर पुढे जे काही कोर्टात व्हायचं होईल. माननीय कोर्टाचा आदेश सगळ्यांनाच मान्य असतो, पण ज्यावेळेस तुम्ही कारवाई करताय, त्या बोगस दिव्यांगावर गुन्हा दाखल करताय, त्यावेळेस मात्र दिव्यांग हक्क अधिनियम 2016चं कलम नंबर 91 नुसार मात्र त्या दिव्यांगजनावर ज्यावेळेस तुम्ही बोगस दिव्यांगजनावर ज्यावेळेस तुम्ही गुन्हा दाखल करताय त्यावेळेस हे कलम लावणं बंधनकारक आहे. कारण या कलमामध्ये 2 वर्ष कैद आणि 1 लाख रुपये सजा हे प्रायोजन आहे. या कलमानुसार जर जेलमध्ये गेले आणि सजा झाली तर बाकीचे हे जे सगळे बोगस आहेत हे यांची बोगसगिरी थांबवतील. विषय तो नाहीये. विषय हा आहे की या सगळ्या बोगस चेरीमेरी देऊन तयार झालेल्या दिव्यांगजनामुळे खऱ्या दिव्यांगजनाचं अतोनात नुकसान होतंय. म्हणून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आपण जसं बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये निर्णय घेता त्याच्यापेक्षा प्राधान्याने दिव्यांग हिताचा निर्णय घेणं जरुरी आहे. त्याच्यामुळं मी आज लोकप्रश्नतर्फे आपल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती करतोय, आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग हिताचे कार्य ताबडतोब सुरू करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा. सर्व शासकीय निमशासकीय इमारती दिव्यांग पूरक असाव्या या गोष्टीबद्दल पण आपण पुढाकार घेऊन पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिव्यांगजनाला बनवून द्याव्या आणि बोगस दिव्यांग शोध मोहीम मात्र आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये करावी. हे एक पुण्याचं काम आहे. त्याच्याच बरोबर तुकाराम मुंढे साहेबांच्या आदेशानुसार पुढे त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. तुकाराम मुंढे साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा आराखडा करून ठेवलाय आणि त्यानुसार मात्र चलणं आपणास बंधनकारक असेल. कारण तुकाराम मुंढे साहेबांचं काम अर्जंट आणि फास्ट असतं आणि त्यांना आउटपुटच पाहिजे असतो. आजच्या व्हिडिओतून आपण सर्व दिव्यांगजनाला विनंती करतो की या सगळ्या गोष्टीबद्दल आपण लक्ष द्या. आपण लक्ष देणार तर आपल्या सामान्य दिव्यांगजनाची अडचण सुटणार आहे. कारण हे सगळे जे चाललंय ते आपल्या भल्यासाठी चाललंय. तुकाराम मुंढे साहेब आपल्यासाठी मेहनत करतायत आणि आपण आपल्या परीने जागरूक राहून त्यांच्या मेहनतीला आपला सपोर्ट आहे हे तरी कुठेतरी त्यांना दाखवणं जरुरी आहे किंवा त्यांना दिसणं जरुरी आहे. आजच्या व्हिडिओतून एवढंच मित्रांनो. मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. नमस्कार.